या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला माननीय श्री विनोद सुदाम पाटील या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांचा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहे. त्यांच्या सन्मानासाठी मी विनंती करेन राजेश जगताप साहेबांना विनंती करेन त्यांना मी विनोद सुदाम पाटील यांचा इकडे यथोचित्त सन्मान होणार आहे. त्याला साईडला युट्यूबच्या कॅमेऱ्यात सुंदर क्षण टिपून द्यायचे आहेत. राजेश जगताप साहेब यांच्या हस्ते हा सन्मान होताना त्याला सुंदर क्षण युट्यूबच्या माध्यमातून टिपताना सुद्धा दिसत आहेत. चला थोडासा कॅमेरा व्ह्यू सोडायचा आहे. डीव्हीएनच्या माध्यमातून सुंदर क्षण टिपताना दिसत आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून विनोद सुदाम पाटील यांचा सत्कार राजेश जगतापजी यांच्या हस्ते होताना त्यानंतर दुसरा सन्मान असेल माननीय श्री सौरभ चौधरीजी यांचा सुद्धा इकडे यथोचित्त सन्मान होणार आहे. यांच्या सन्मानासाठी मी आमंत्रित नारायण दासजी यांना विनंती करेन त्यांनी माननीय श्री सौरभ चौधरीजी यांचा सन्मान करायचा आहे. नारायण दासजी यांना विनंती करेन यांनी या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे या जागेचे जागा मालक सौरभ चौधरी यांचा इकडे यथोचित्त सन्मान होताना थोडं हे क्षण युट्यूबच्या कॅमेऱ्यात येऊन द्यायचे. थोडंसं व्ह्यू येऊन द्यायचं साईडला व्हायचंय. स्वराज्य प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा
ड्रोन मधून ही स्पर्धा ज्यांनी शूट केली सोहम गावडे याचा इकडे यथोचित्त सन्मान. चला साई संघ जवळ यायच्या उपस्थित 10 संघ आता प्राइस डिस्ट्रीब्युटरच्या इकडे. चला या स्पर्धेसाठी ज्यांनी लाईटचे सहकार्य केलं बिल्डिंग नंबर 13 चे नारायणदासजी यांचा सुद्धा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहेत. सन्मानपणे विनोदजी यांना मी विनंती करते आणि नारायणदासजींना सन्मान चिन्ह देऊन इकडे यथोचित्त सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी बिल्डिंग नंबर 13 चे नारायणदासजी विनोदजी यांना विनंती असेल त्यांनी त्यांना सन्मानित करायचे सन्मान चिन्ह देऊन. या स्पर्धेसाठी ज्यांनी लाईटचं सहकार्य केलं त्यांचं मनापासून आभार असेल. चला आता पारितोषिक. चला जवळ यायचे आहे 10 संघ जवळ यायचे आहे. 10 संघांनी पारितोषिक प्राइस डिस्ट्रीब्युशन असणार आहे. चला चला लवकर प्राइस डिस्ट्रीब्युशन. 10 संघ एक वैयक्तिक पारितोषिक ना जे टॉप 10 मधला संघ टॉप 5 मध्ये आला ना त्या संघाकडे सुद्धा आहे म्हणून जरा पंचाच्या जवळ राहायचं आहे. गुल्लकची स्माइल सांगते काहीतरी. चला उपस्थित 10 संघ जवळ यायचं आहे. आता प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे. चला या स्पर्धेत SPL च्या स्पर्धेत टॉप 10 मध्ये आलेले सर्व संघ उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व संघांचं हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेत स्वराज्य प्रीमियर लीगचा 10वा पारितोषिक पटकावण्याचा मान जातोय. स्वरूप 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं आहे. ही ट्रॉफी देण्यासाठी मी तेजस जगतापजी यांना विनंती करेन त्यांनी मंचावर जाऊन स्वरूप 11च्या कर्णधाराला 10व्या पारितोषिकचं चषक देऊन सन्मानित करायचं आहे. स्वरूप 11 संघ विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं आहे. स्वरूप 11 करणारा सन्निधा या स्पर्धेत 10व्या पारितोषिकचा मानकरी ठरतोय. स्वरूप 11 तदनंतर 9वं पारितोषिक असणार आहे. 9वं पारितोषिक पटकावले ओम साईराम वंश 11 संघ. कोणी प्रतिनिधी असेल तर मंचाच्या दिशेने यायचं आहे. थांबलाय ओम साईराम वंश 11 या अंकुश चौधरी यांना मी विनंती करेल त्यांनी अंकुश चौधरी यांना मी विनंती करेल अंकुश राठोड यांना विनंती करेन त्यांनी 9वं पारितोषिक द्यायचं. ओम साईराम 111 एक सुंदर विवेक लव्यसोबत त्यांची लढत दिसली पण थोड्यासाठी संघ कुठेतरी मागे राहिला. तुमच्या पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओम साईराम 111 प्रथमतः स्पर्धा खेळत होती एक चांगली लढी दाखवली एक चांगला खेळ दाखवला आणि त्यानंतर 8वं पारितोषिक जाते एमसीसीच्या कर्णधाराला विनंती असेल एखादा प्रतिनिधी असेल त्यांनी मंचाच्या दिशेने यायचं आहे. एमसीसी विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव जितू क्षत्रिय साहेब यांना विनंती असेल त्यांनी एमसीसीला 8वा पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव जितू क्षत्रिय साहेबांना विनंती असेल 8व्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन एमसीसीच्या कर्णधारांना सन्मानित करायचं आहे. चला या स्पर्धेत 7वा पारितोषिकचा मानकरी ठरतोय दत्तगुरु संतनगर. कर्णधाराला विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं आहे. हे 7वे पारितोषिक देण्यासाठी मी जयवंत जी यांना विनंती करेल त्यांनी मंचाच्या दिशेने येऊन 7वे पारितोषिक ट्रॉफी द्यायची दत्तगुरु संतनगर या संघाच्या कर्णधाराला. हे संदर्शन तदनंतर 6व्या पारितोषिकचा मानकरी ठरतोय गणेशनगर हा संघ एक चांगली खेळी दाखवली त्यांनी सुद्धा पण थोडासाठी मागे पडला. सुधाकर गावडेजी यांना विनंती असेल त्यांनी सुधाकर गावडेजी यांना विनंती असेल त्यांनी 6वी ट्रॉफी देऊन गणेशनगर संघाच्या कर्णधाराला सन्मानित करायचं आहे.
सुधाकर गावडे यांना विनंती असेल त्यांनी 6व्या पारितोषिक देऊन गणेशनगर संघाच्या कर्णधाराला सन्मानित करायचं आहे. चला, आणि या स्पर्धेत 5वा पारितोषिकचा मानकरी ठरतोय वरद विनायक संघ. या स्पर्धेत 5व्या टॉप 5 मध्ये आला. तुमचा मनापासून आभार. आकाशजी गरजांना विनंती असेल त्यांनी मंचाच्या दिशेने यायचंय. नारायण दासजींना विनंती असेल त्यांनी 5व्या पारितोषिकची ट्रॉफी देऊन यांना सन्मानित करायचं. एक खूप सुंदर खेळ दाखवली नायमा बॉयज यांची लढत होती. एक चांगली लढत दिसली, पण थोड्यासाठी वरद विनायक संघ कुठेतरी कमी पडला आणि या स्पर्धेच्या बाहेर झाला. टॉप 5 मधून 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय वरद विनायक संघ. तुमच्या पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर 4th क्रमांकाचा पारितोषिक ठरतोय ओम साई मनवेरपाडा. ह्याही संघाने सुंदर एक खेळ दाखवली. संघाच्या कर्णधाराला विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचे. आदित्य रावजी यांच्या हस्ते पारितोषिक देण्याला त्यांना विनंती करीत त्यांनी मंचाच्या दिशेने यायचं आहे आणि ओम साई मनवेरपाड्याच्या कर्णधाराला 4th पारितोषिक देऊन सन्मानित करायचं. हाही संघ का चांगली खेळ दाखवली, टॉप 5 मध्ये आला, त्यानंतर थोडासा कुठेतरी कमी पडला, तर हार स्वीकारावी लागली आणि या स्पर्धेमध्ये खूप काही शिकायला मिळालं असेल. नक्कीच आधीच सांगितलं होतं आम्ही टॉप 5 मध्ये जाणार. नाणेफेक येण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन ओम साई मनवेरपाडा. चला, आता वैयक्तिक पारितोषिक सर्वांच्या नजरा टिपल्या आहेत का? वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असणाऱ्या बेस्ट फिल्डर कोण असणार? या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर पोट न बघता नाव घेतले वाटते. पोट घेऊन उडी मारले म्हणजे इसका पेट नाही वो सेट नाही ना, सारखं बोलायला लावत होते. चला, कोण असेल या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर? सस्पेन्स आहे बाबू. कोण असणार या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर? चला, हु इज द बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 3 कोण ठरणार आहे? हा, ते जरा बघा, वैयक्तिक पारितोषिकाकडे एक सूचना असणार. आयोजन कमिटीकडून एक सूचना आलेली आहे. त्या तिन्ही ट्रॉफी चेंज करणार आहेत कारण की ज्यांनी या ट्रॉफ्या स्पॉन्सर दिलेल्या काही वेळेचं कारण असतं ते आता अवेलेबल नाहीत. या ट्रॉफी आता सध्या फोटोसाठी, नंतरला तुम्हाला पारितोषिक आणि ट्रॉफी दोन्ही चेंज करण्यात येईल. आता सध्या फोटोसाठी या ट्रॉफीत सहकार्य करायचं आहे. थोडंसं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. कोण ठरणार आहे या SPL सीझन 3 चा बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट? टॉप 10 चा संघ असेल का टॉप 5 चा? जल्लोषच नाही वाटेल. टॉप 10 चा संघ सांगतायत. टॉप 5 वाले शांतच बसलेत म्हणजे कोणी चांगली फिल्डिंग केली नाही. बाई, क्षेत्ररक्षणाच्या जीवावर तर सामना जिंकलेला. आवाज येतोय. आता थोडा आवाज द्या तर मला पण बोलायला बरं वाटेल, नाही तर असं 2 वाज जावं लागेल. नाही बॉईज संघ क्षेत्ररक्षणाच्या जीवावर सामना जिंकला फायनलचा. कोण ठरणार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक SPL सीझन 3 चा? खेळात वयाचा अडथळा नाही, तुम्ही तुमच्या मनावर घातलेली ही मर्यादा आहे आणि असाच ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. जितू क्षत्रिय विराट क्रिकेट असोसिएशन सचिवांना विनंती असेल त्यांनी मंचाच्या दिशेने बेस्ट फिल्डरचा ट्रॉफी घ्यायचा आहे. एक सुंदर डाय बघितले, सुंदर क्षेत्ररक्षक. आधीच उल्लेख केला होता खेळात वयाचा अडथळा नाही, तुम्ही तुमच्या मनावर घातलेली मर्यादा आहे. धवलजींना विनंती असेल त्यांनी बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि स्मार्ट वॉच सुद्धा आहे. एक SPL ची खासियत आहे, या स्पर्धेत बेस्ट फिल्डरला ट्रॉफी अँड स्मार्ट वॉचने सन्मानित केलं जाते. द एज इज जस्ट अ नंबर ऑफ द क्रिकेट. एक दाखवून देताना जितू क्षत्रिय साहेब आपल्याला एक खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून संघ कुठेतरी थोडा कमी पडला पण चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना बेस्ट फिल्डर SPL सीझन 3 चा जितू क्षत्रिय साहेब यांचा मनापासून आभार. चला, या स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिकचा मानकरी ठरतोय का गोलंदाजांनी वैयक्तिक देऊ? पहिला वैयक्तिक देऊ की तृतीय देऊ? चला, वैयक्तिक देऊ. थोडासा सस्पेन्स राहील. वैयक्तिकला बघण्याला जास्त महत्व आहे. पारितोषिक वैयक्तिक द्यायचे की पहिला टीमला ट्रॉफी देऊ? ठीक आहे, वैयक्तिक साठी तुम्ही थांबलात तर वैयक्तिक देऊ. कोण ठरणार या स्पर्धेचा बेस्ट बॉलर? कोणता? माझ्या भावाचं नाव पण वैभव आहे, तो MCC चा बेस्ट बॉलर होता सायशाचा.
फायनलला टीम आली तिथे शांतच बसले, ट्रॉफी घेऊन फोटो काढून घरीच जायचे वाटते. शांतच बसलेत. कोण ठरणार आहे या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द SPL सीझन 3 चा? कोण असेल या स्पर्धेचा बेस्ट बॉलर? त्यांनी पूर्ण तो षटक हाताळत होता नेहमी चौथं, असाच बॉलर आहे तो. नेहमी चौथं षटक हाताळत होता आपल्या संघासाठी. टॉप 10 चा पण एक संघ या स्पर्धेच्या नावामध्ये होता. या लिस्टच्या नावामध्ये टॉप 10 चा एक संघ होता. टॉप 5 मध्ये नाही आला तरी तो संघ होता. ओम साईराम 111 डोक्याला हात लावलाय. कोण असणार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? संघ थोडासा कामी पडला आणि संघ तिसरा पारितोषिकचा मानकरी ठरला. असा श्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार वैभव पाडवे ठरतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सौरभ चौधरी यांना मी विनंती करेन, त्यांनी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एक स्मार्ट वॉच मेहमा बॉयज संघाचा विचार केला तर समीर सुद्धा या लाईनीत होता, पण त्याचे विकेट 8 आणि वैभव पाडवे यांचा विकेट गेला तर 11 विकेट होते त्यांचे. एक सुंदर गोलंदाजी त्यांच्याकडून दिसली आणि फलंदाजी सुद्धा. लगातार तीन चौकार मारल्या त्यांनी, दोनदा लगातार 3 चौकार मारले आजच्या दिवसात. चला त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समॅन कोण असणार आहे? गुडलक स्वतःच काय बोलत नाही, दिसत पण नाही. माहिती आहे त्याला, माहिती आहे बॅट कमी पडली पण स्पर्धा फायनल पर्यंत जिंकली. एक चांगली स्पोर्ट्समॅनशिप त्याने दाखवली तिकडूनच. नावासाठी, गावाच्या नावासाठी गेलं. चांगला आवाज आलेला आहे. कोण ठरणार आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट? ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक चौकारांची आतिषबाजी झाली आणि एक चांगले फटके त्याने दाखवले. मैदानाच्या आतमध्ये क्लास क्रिकेटिंग शॉट दाखवले. असा SPL च्या पहिल्या दिवशी असं ठरवलं का तो सगळे? हा नक्की. आता कसं BB एकलव्य पण आवाज देते विक्की, त्यांनी पण चौकाराची वैयक्तिक 40 धावा ठोकणं बॉक्स क्रिकेट मध्ये सोपी गोष्ट नाही. 40 एबी सुद्धा होता. एबीने पण चांगली खेळ दाखवली, पण ती एकच मॅच जागी केली ना. 5 मॅच दुसऱ्या पण होत्या ना, त्यात विक्की जागा होता फक्त. कोण ठरणार बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट? ज्यांनी बेस्ट बॅट्समॅन ऑफ टुर्नामेंटचा विचार केला तर एक मोठा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू वरद विनायक संघाचा आकाश घरत ठरतोय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचंय. विचार केला तर 2024च्या पर्वात ओव्हरआर्मच्या बदलावरती ज्यांनी 12 चेंडूमध्ये 54 धावा केला असाच हा खेळाडू बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा SPLच्या सीझन 3च्या 12 चेंडूमध्ये 60 धावा केलेल्या यांनी ओव्हरआर्मच्या क्रिकेटमध्ये. 2024चा सर्वाधिक फास्ट अर्धशतक ज्याच्या नावावर आहे विरार शहरात या आकाश घरत बेस्ट बॅट्समॅन ठरतो SPL सीझन 3 चा. कॉंग्रॅच्युलेशन आकाश दा बेस्ट बॅट्समॅन. चला त्यानंतर टीमचं पारितोषिक असेल. चला तृतीय पारितोषिकचा मानकरी ठरलो या स्पर्धेत श्री स्पोर्ट्स संघ थोडासाठी कमी पडला. अभिनंदन, तुमचं मंचाच्या दिशेने यायचंय कर्णधार तृतीय पारितोषिक घेण्यासाठी. माननीय विनोद सुदाम पाटील यांना विनंती असेल त्यांनी तृतीय पारितोषिकाची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेत सकाळपासून विचार केला तर 24-25च्या अशा 2दा मॅच जिंकून या स्पर्धेत तृतीय पारितोषिकचा मानकरी ठरतोय श्री स्पोर्ट्स संघ. एक चांगली खेळ दाखवली, एक चांगला कमबॅक. दुपारच्या संदर्भात बघितलं तर कुठेतरी संघ मागे पडत होता, एक पण चांगला कमबॅक विष्णूने उल्लेख केला होता. एक मॅच जिंकून आम्ही काय करू शकतो दाखवू शकला आणि नक्कीच दाखवलंय. एक मॅच जिंकून सरळ 3रा क्रमांक पटकावलाय SPL सीझन 3 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन श्री स्पोर्ट्स संघ. संग्रामबाई यांचा संघ थर्ड पारितोषिकचा मानकरी ठरतोय. खूप खूप अभिनंदन. चला तर टीव्ही कोणाच्या घरी जाणार आहे? चला दोन वैयक्तिक पारितोषिक. तसं गोल्डक जरा मंचाच्या दिशेने यायचंय. तुला जर शब्द दिला तर जरा पूर्ण करायचंय. तर प्रत्येक चौकारवरती 1000 रुपये होते. तर धवलदा यांच्या हस्ते 1000 रुपये.
चला गुडलक मंचाच्या दिशेने यायचं आहे 1000 रुपये. चला प्रत्येक चौकार 1000 होते तर एक चौका मारला. काश गुडलक 2-3 मारले असते. 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय. गुडलक आपल्या संघासाठी एक चांगली खेळ दाखवली आणि आपल्या संघाला SPL सीझन 3 मध्ये चॅम्पियन करून दिलं. कॉंग्रॅच्युलेशन गुडलक, एक चांगली खेळ दाखवली. चला आता एक मुख्य पारितोषिक SPL चा कोण ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. त्यांनी एक चांगली खेळ दाखवली. बघा मी बोलण्याच्या आधीच नावांचा उल्लेख झालेला आहे. कोण ठरणार आहे या स्पर्धेत विचार केला तर 2 मिनिटं थांबायचं आहे. या स्पर्धेत विचार केला तर टॉप 3 मध्ये आकाश गरत, वैभव पाडावे आणि BVA चा विक्की सुद्धा आहे आणि नेमा बॉईजचा एक खेळाडू आहे समीर सुद्धा या लाईनीत आहे. 4 जण अटकून थांबलेली आहेत. कोण ठरणार या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. कोण ठरणार या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जो घरी जाऊन ISPL ची टुर्नामेंट बघणार आहे या टीव्ही वरती. कोण ठरणार आहे. रात्री टीव्ही घरी न्यायला आनंद होईल पण घरचे घेतील का नाही ते पण नसेल माहिती त्याला. चला कोण असेल ज्यांनी वैयक्तिक 150+ म्हणजे 158 आणि एकाने 119 मारले असे 2 जण टॉप 2 मध्ये चाललेत. 158 आणि 119 कोण ठरणार आहे SPL चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. 158 आणि 119 कोण असणार आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ज्याच्या बॅट मधून 158 धावा आला असा वन अँड ओनली BVA एकलव्यचा संकेत विक्की मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. ज्याच्या बॅट मधून 158 आणि लगातार 3 चौकार मारले होते असा विक्की 4 मारले होते लगातार. BVA एकलव्यचा संकेत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तिघा मान्यवरांना विनर जे एक मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आहे. मंचाच्या दिशेने तिघांनी सर्व उपस्थित मान्यवरांनी आज मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचा आहे. विक्की त्याच्या बॅट मधून 158 धावा आले. एक सुंदर केले चौकारांची आतिषबाजी दाखवली विक्कीने. विक्की ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय विक्की. SPL सीझन 3 चा मॅन ऑफ द सिरीज विक्की. आता घरी जाऊन ISPL ची टुर्नामेंट बघणार आहे विक्की. कॉंग्रॅच्युलेशन विक्की, खूप सुंदर खेळ दाखवली. चला आणि या स्पर्धेत आता दुसरा पारितोषिकचा मानकरी ठरलाय. होम ग्राउंड आणि होम ऍडव्हान्टेज घेऊन खेळत असलेली फायनलला टीम स्वतः BVA एकलव्य ठरतोय दुसरा पारितोषिकचा मानकरी. या पारितोषिकसाठी मी आमंत्रित करेन उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल पारितोषिक घेण्यासाठी मंचाच्या दिशेने यायचं आहे. चला पूर्ण BVA एकलव्य टीम टीव्ही पण घेऊन जायचे. चला आणि प्रथम पारितोषिक त्यांच्या नावाचं आता बोलबाला. प्रथम पारितोषिक स्पर्धेत जिंकायसाठी सोपच झाले आता कुठेतरी. आणि प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरतोय SPL सीझन 3 चा प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरतोय नेमा बॉईज. एक संघ मोरेगावातील एक मोठा संघ, छोटे छोटे खेळाडू मोठा संघ, नाव आज खूप उंचावर नेऊन ठेवले नेमा बॉईज. MC चा सगळा सुद्धा नेमा बॉईज, आता सुद्धा नेमा बॉईज संघ. नेमा बॉईज संघ एक SPL सीझन 3 चा चॅम्पियन ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज. एक टीम खेळ काय असते, पूर्ण प्लेइंग 11चा रोल काय असतो, एक सांघिक खेळ दाखवले त्यांच्या माध्यमातून असा SPL सीझन 3 चा प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरला नेमा बॉईज हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज.
SPL सीझन 3 चा प्रथम पारितोषिकचा मानकरी ठरतोय नेमा बॉईज संघ। एकालाही वैयक्तिक पारितोषिक नाही मिळाली पण संघाने फायनल मारला हे महत्वाचं आहे। एक सुंदर खेळी नेमा बॉईजच्या सर्व 10च्या 10 प्लेयरनी दाखवली, मग क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज कोणी असो आणि यष्टीरक्षक सुद्धा एक सुंदर चांगली खेळी नेमा बॉईजच्या प्रत्येक खेळाडूने दाखवले, त्यांचा मनापासून आभार। कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज संघ, SPL सीझन 3 चा चॅम्पियन ठरला नेमा बॉईज। हॅलो, ह्या स्पर्धेची जेव्हापासून सुरुवात झाली आहे बुधवारपासून आज 5 दिवस झालेले आहे। ह्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे समालोचक करणारा। जर समालोचन ज्याने केलेलं आहे विपुल पाटील, मी धवलला विनंती करतो, धवल एकच मिनटं फक्त। ह्या स्पर्धेमध्ये ज्याने 5 दिवस सलग कंटिन्यू कधी थांबला नाही आमचा मित्र असा विपुल पाटील याने समालोचन सुंदररित्या केलेलं आहे, तर नक्कीच त्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे। विपुल पाटील यांनी मंचावर जावे। प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सामूहिकरित्या त्याला सन्मानित करावे। स्वराज्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा उतरवली होती ती यशस्वीपणे पार पडली आहे आणि ह्या स्पर्धेसाठी जे प्रमुख मान्यवरांनी आज उपस्थिती दर्शविली आहे त्यांचं कमिटीच्या संदर्भातून खूप खूप धन्यवाद।